संरक्षण या शब्दाचा अर्थ सत्ताधारी नेत्यांना फारसा समजलेला नसावा. म्हणूनच आज आपली आई, बहीण आणि शाळकरी मुलीसुद्धा असुरक्षित आहेत. काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच बदलापूरच्या एका शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली. इतकंच काय तर आज कळवा येथे अल्पवयीन दिव्यांग मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. पुण्यातही एका अल्पवयीन मुलीवर शाळेत अत्याचार झाले आणि अकोल्यातही शिक्षकाने 6 शाळकरी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. यावरूनच आपल्याला समजेल की महाराष्ट्राच्या लाडक्या लेकी सुरक्षित आहेत का? फक्त घोषणाबाजी करून आणि सभा घेऊन राज्य चालवता येत नाही. कठोर निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते, जी सत्तेच्या मोहापायी महायुतीच्या नेत्यांमधील नाहीशी झाली आहे. महिलांच्या सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या मोठमोठ्या बाता मारत असताना आज आपल्या महाराष्ट्रातल्या लेकी सुरक्षित नाहीत याची खंत वाटते.